जय शिवराय शेतकरी मित्रांनो. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे शेतकऱ्यांचा शेत रस्ता. आणि तो शेत रस्ता मागण्यासाठी शेतकरी जर तहसीलदाराकडे गेला, तहसीलदाराने रस्त्याची पाहणी केली आणि रस्त्याची पाहणी करून तहसीलदार म्हणतो की तारखा या लांब द्यावा लागते आणि वेगवेगळ्या तारखा मिळतील आणि त्यानंतर तुमचं रस्त्याचं पाहू. आणि जर तो शेतकरी त्रासातून त्यागातून व्यागातून म्हणत असेल की मग जर अशा तारखा मिळत असतील तर आम्हाला आत्महत्या करावं लागेल आणि तहसीलदारच म्हणतो त्याला करा आत्महत्या, असा आरोप त्या शेतकऱ्याने केलाय. मग सरकारनं या आत्महत्या रोखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवले. आता त्यामध्ये अतिवृष्टीचं अनुदान देतात, पीक विमा देतात, PM किसान योजना देतात, नमो शेतकरी योजना देतात, लाडक्या बहिणीला पैसे देतात. मग सरकारचं धोरण काय आहे की हे जे शेतकरी आहेत यांच्या उत्पादनामध्ये घट व्हाली, अतिवृष्टी आली, पाऊस यालाय, पिकाचं नुकसान व्हालंय, मग या शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत देण्याचं काम हे सरकार करतंय आणि त्यासाठी वेगवेगळ्या योजना सरकार राबवितंय. पण या सरकारमध्ये जे प्रशासकीय अधिकारी आहेत हेच अधिकारी जर असे वागत असतील, हे काही एका शेतकऱ्याची गोष्ट नाही, असे महाराष्ट्रात कित्येक शेतकरी आहेत की शेत रस्त्याबद्दल त्यांच्या अडचणी आहेत. कोणीतरी शेत रस्ता अडवलेला आहे, पांदन रस्ता अडवलेला आहे, धुर्याहूनच जाऊ देत नाही, धुर्याहून भांडणे, जमीनच मही इकडे आहे, जमीनच मही तिकडे आहे. आणि असे कित्येक शेतकरी आहेत की त्यानं तहसीलदाराला, जिल्हा अधिकाऱ्याला, कोर्टापर्यंत प्रकरण चालू आहेत, निवेदन दिलेली आहेत आणि आम्हाला आमचा शेत रस्ता द्या, अशा बऱ्याच लोकांच्या कमेंट मला या व्हिडिओच्या माध्यमातून येत असतात. आणि यावरून हे लक्षात येते की खरंच शेतकरी किती त्रस्त आहेत. शासनानं आता मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ता योजना आणलेली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पोलीस प्रशासन मिळणार, शेतकऱ्यांचे शेत रस्ते मोजून मिळणार आणि त्याही पुढे जाऊन, याच्या अगोदर तर हे लोकसहभागातून करा म्हणत होते, मात्र आता म्हणते की त्या शेत रस्त्यासाठी आम्ही निधी सुद्धा देऊ, प्रत्येक शेतकऱ्याला शेत रस्ता मिळाला पाहिजे, शेत रस्त्यावरून वाहनं गेली पाहिजेत. आणि त्याच प्रशासनाचे अधिकारी शेतकऱ्याचे बरेचसे प्रकरण हे प्रलंबित होते. बरेच शेतकरी हे कमेंट करून सांगतात की मी 10 वर्ष झाले शेत तहसीलदारला अर्ज दिलेला आहे, माझा आजूक रस्ता मोकळा झालेला नाही. बरेच जण म्हणतात मी जिल्हा अधिकाऱ्याकडे गेलो मात्र तरीही झाला नाही. काही तर कोर्टामध्ये प्रकरण अडकलेले आहेत, मात्र शेत रस्ते जागच्या जाग्यावरच आहेत, त्या शेतकऱ्याला शेत रस्ते मिळालेले नाहीत आणि शासन नुसतं घोषणा करतंय. मग आता शासनानं मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ता योजना आणलेली. बरं, याच्या आधी आपणच माहिती दिलेली की त्या GR मध्ये दिलेलं असते की शेतकऱ्याला शेत रस्ता किती गरजेचा आहे, कारण आजकाल शेती ही नुसत्या बैलावर नाही राहिली, तर शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वाहन गेलं पाहिजे, ते बी मोठं वाहन गेलं पाहिजे. आता बरेचसे शेतकरी फळबाग लागवड करतात, मग त्याच्या शेतात पिकअप गेलं पाहिजे, उसावाले शेतकरी आहेत तिथं ट्रक गेलं पाहिजे आणि त्यामुळे रस्ते मोठे करा असं महसूल मंत्र्यांनी शासन निर्णयात सांगितलेलं आहे. बरं, निस्ता रस्ताच करा सांगितलं नाही, तर तो शेत रस्ता भूमी अभिलेख विभागाकडून फुकट मोजून देण्यात येईल, त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे लागणार नाहीत. आणि एखादा अतिक्रमित शेतकरी असेल, त्यानं अतिक्रमण केलेलं आहे, तो जर अतिक्रमण काढीत नसेल तर पोलीस प्रशासन सुद्धा शेतकऱ्यांना मोफत मिळेल असं सांगितलेलं आहे. बरं, या गोष्टीचे बरेचसे शेत रस्ते व्हायलेत, अशा वेगवेगळ्या जिल्ह्यात बातम्या सुद्धा येत असतात की हे चांगलं व्हायलंय. पण काही जिल्ह्यामध्ये असं होतंय आणि ते म्हणजे महत्वाचं. कोणत्या जिल्ह्यात? तर वाशिम जिल्ह्यात. आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री हे कृषी मंत्री आहेत आणि कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यात तिथले अधिकारी शेतकऱ्यांना असा सल्ला देत असतील, तर मग त्या शेतकऱ्यानं करायचंय काय? बरे, एका शेतकऱ्याचं नाही, असं महाराष्ट्रात लय शेतकऱ्याचे प्रकार आहेत, फक्त सगळेच असे उघडे होत नाहीत. ते आपला बेजार होतो, साहेब तारखा देतच राहतो, ते आपलं त्या तारखेला हजर राहतो, मग त्याचं वावरातलं काम बुडत आहे, त्याचा काम धंदा बुडत आहे. आज त्याची काय परिस्थिती आहे, त्याच्यावर काय नुकसानीग्रस्त शेतकरी आहे, त्याच्यावर काय अतिवृष्टीचं सावट आलं होतं, त्याच्यात पीक विमा मिळणं, त्याच्या काय बारा भानगडी आहेत, हे तेव्हा अधिकारी जाणून घेत नाही. आणि हे नेमकं प्रकार घडण्याचं मूळ कारण काय आहे? तर यामध्ये जे काही गैर अर्जदार शेतकरी असतील, याचे संबंध त्या तहसीलदारासंग चांगले असतील. हे एक तर एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधित असतात, नाहीतर राजकीय पक्षात यायचा पाहुणा असतो,
हे त्या शेतकऱ्यांना अर्ज दिल्याच्या नंतर तिथं हे जाऊन त्याला भेटत आहेत आणि मग त्याला तशा तारखा लांबवायचं सांगितले. असे बरेचसे प्रकार शेतकऱ्याचे. आता हे प्रकारे वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातील केनवड गावातील तिथे गुलाबराव दांडगे म्हणून शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्यानं जे गैर अर्जदार शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यानं शेतरस्ता अडवला. ते शिवाहून जुन्या काळापासून चालू शेतरस्ता होता. त्यानं अडविला, ते वहिती खाली आणलं, काट्या लावून दिल्या, रस्ता बंद. मग ह्या माणसानं काय केलं, तहसीलला जाऊन अर्ज दिला किंवा साहेब माझा असा असा जुना पुराणा रस्ता आहे शिवावरून आणि तो रस्ता ह्या शेतकऱ्यानं अडविलाय. तहसीलदारानं जाऊन पाहायचं काम आहे. पाहणी झाल्याच्या नंतर तिथं लय झालं तर भूमी अभिलेखच्या अधिकारीने तो रस्ता काढीत नसेल तर पोलीस प्रशासन बोलायचं. शेवटी तहसीलदार म्हणजे हे तालुक्याचे न्यायाधिकारी न्यायदंडाधिकारी येत. त्याचं काम ते. मात्र ते तिथं गेल्याच्या नंतर पाहिलं, रस्त्याची परिस्थिती पाहिली आणि त्याला म्हणले याच्या आता वेगवेगळ्या तारखा लांबत जात्या आणि तुम्हाला दम काढावा लागत. आता मला सांगा, त्या शेतकऱ्याला जर शेतात जायलाच रस्ता नसेल तर उद्या त्यानं शेतातले काम कसे करायचे, शेतातला माल कसा आणायचा. आणि त्या शेतकऱ्याला तहसीलदार सांगते की लांबच्या तारखा मिळतील. मग त्या शेतकऱ्याचं पोरग होतं तिथं ते योगेश म्हणून. मग त्यानं सांगितलं की जर असं आमच्या तारखा लांबत असेल तर आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आहे. बरं मग तहसीलदारानं काय करावं, तेव्हा ठीक आहे आम्ही प्रयत्न करतो, बघू किंवा मोजू, खरंच शेतकऱ्यानं समोरच्या अडवलाय का तुम्ही बळजबरी करले हे पाहायचं काम आहे. कारण काही काही गोष्टीत असं होत असते, रस्ता नसला तरी एखादा शेतकरी बळजबरी म्हणजे हाय रस्ता म्हणून काय तहसीलदार देणार नाहीत. पण तहसीलदाराचं काम काय, किंवा खरंच रस्ता असेल तर मोजणी करून पोलीस प्रशासन नेऊन तो रस्ता त्या शेतकऱ्याला खुला करून देण्याचं काम आहे. आणि जर तो बळजबरी म्हणत असेल तर त्याला तसं सांगायचं काम आहे की तू बळजबरी करू शकत नाही, इथून शेत रस्ता नाही. मात्र त्या तहसीलदारानं शेतकऱ्याला डायरेक्ट त्याच्या मुलाला सांगितलं करायची तर करा आत्महत्या, असा आरोप त्या शेतकऱ्याने केलाय. आणि अशी सविस्तर बातमी आजच्या सकाळ पेपर मध्ये. बरं हे काही त्या वाशिम जिल्ह्यात नाही, हे सगळ्या महाराष्ट्रात आहे. आणि तिथले पालकमंत्री कृषी मंत्री आहेत पुन्हा विशेष. मग सरकारनं किती योजना राबवल्या, मुख्यमंत्री पानंद रस्ता योजना किंवा बळीराजा पानंद रस्ता योजना, पालकमंत्री रस्ता योजना किंवा मातोश्री पानंद रस्ता योजना, ती एक होती. आणि त्यासाठी पैसे देऊ म्हणतोय सरकार. मग जर असे अधिकारीच शेत रस्ते होऊ देत नसते तर मग असे शेतकऱ्यांचे बरेचसे महाराष्ट्रात प्रलंबित शेत रस्ते, हे शेत रस्ते होणार कसे, हा सगळ्या शेतकऱ्या समोर पडलेला प्रश्न आहे. आणि असे अधिकारी असतील तर याला काय करावं, आता हे शासनानं सुद्धा लक्ष द्यावं या गोष्टीमध्ये. आणि या शेतकऱ्याचा जो काय अडचणीचा प्रश्न आहे शेत रस्त्याचा, तो लवकरात लवकर मोकळा व्हावा. आणि असे महाराष्ट्रात बरेचसे शेतकरी आहेत की त्याचे सुद्धा शेत रस्त्याचे प्रश्न आहेत. आता बरेच जणांनी अडचणी असतील त्यांनी नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.